रशिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचं विमान हल्ल्यापासून थोडक्यात बचावलं। भारतीय खासदारांचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर आहे। अशात या शिष्टमंडळाचं विमान मॉस्को विमानतळावर उतरण्यापूर्वीच युक्रेननं रशियावर ड्रोन हल्ला केला। त्यामुळे मॉस्कोमधील सगळ्या विमानतळांवर विमान वाहतूक काही काळासाठी थांबवली। आपल्या खासदारांचं विमान हवेतच बराच काळ घिरट्या घालत होतं। अखेर काही काळच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा हिरवा सिग्नल मिळाला तेव्हा खासदारांच्या विमानाचं लँडिंग करण्यात आलं। बांगलादेशमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलंय। अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉक्टर मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता आहे। देशात लवकर निवडणुका घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे, पण राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे त्यांना काम करायला अडचण येते। गेल्या 2 दिवसांपासून सरकार आणि लष्करातील तणावही वाढलाय। लष्कर प्रमुख जनरल वकारुझ्झमा यांनी निवडणुका डिसेंबरच्या पुढे ढकलल्या जाऊ नयेत असं सांगितलंय। तसंच युनूस सरकारला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही असाही इशारा त्यांनी दिलाय। त्याच पार्श्वभूमीवर आता मोहम्मद युनूस राजीनाम्याच्या विचारात असल्याचं बोललं जातंय। भारत पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलली। सिंधू जल करार थांबवून दहशतवादी तळही उद्ध्वस्त केले। मात्र यानंतर आता पाक लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे। जर तुम्ही आमचं पाणी थांबवलं तर आम्ही तुमचा श्वास थांबवू असं विधान या लष्कराच्या प्रवक्त्यानं केलंय। काही दिवसांपूर्वी हे असंच विधान दहशतवादी हाफिज सईद यानं केलं होतं। लष्कर प्रवक्त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी जागतिक परिस्थितीबाबत यावेळी मनमोकळेपणानं विधान केलंय। सध्या जग खूपच अस्थिर आहे। युक्रेन रशियातील युद्ध, गाझामधला संघर्ष, तैवानवरील चीनचा दबाव आणि भारत पाकिस्तानमधला तणाव या सगळ्यांमुळे जागतिक शांतता भंग होतीये। अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे जगात आर्थिक तणाव वाढतोय आणि त्याचाच फटका विशेषतः विकसनशील देशांना बसतोय असं जयशंकर म्हणाले। तसंच आजची जागतिक सत्ता आधीसारखी राहिली नसून भारत आणि आशियाचा प्रभाव वाढत असल्याचं देखील जयशंकर यांनी नमूद केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीला आता थेट इशारा दिलाय। अमेरिकेत विकलं जाणारे आयफोन जर अमेरिकेव्यतिरिक्त भारतात तयार झाले तर त्यावर 25% कर लावला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। टिम कुक यांना आधीच सांगितलं होतं की भारत स्वतःची काळजी घेऊ शकतं, त्यामुळे ॲपलचं उत्पादन भारतात नव्हे तर अमेरिकेतच झालं पाहिजे असं ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितलंय। याचवेळी ॲपलची मोठी उत्पादक कंपनी फॉक्सकॉननं तामिळनाडूमध्ये सुमारे 12,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। भारतानं अमेरिकेत आपली बाजू मजबूतपणे मांडण्यासाठी मोठं पाऊल उचललंय। डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे आणि प्रसिद्ध असलेले राजकीय सल्लागार जेम्स मिलर यांना भारतानं लॉबिस्ट म्हणून नेमलंय। मिलर यांना दर महिन्याला तब्बल 1,28 लाखांचा पगार दिला जाणार आहे। जेसन मिलर हे भारताला राजनैतिक सल्ला, प्रतिमा व्यवस्थापन, ट्रेडिशनल लॉबिंग तसंच जनसंपर्क सहाय्य पुरवणार आहेत। अमेरिकेच्या राजकारणात भारताची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे। व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना एनबीसी न्यूजचे पत्रकार पीटर अलेक्झांडर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कतारने दिलेल्या विमानाबाबत प्रश्न विचारला। हा प्रश्न ऐकून ट्रम्प चांगलेच भडकले। तू अतिशय वाईट पत्रकार आहेस, तुझ्याकडे पत्रकार होण्यासाठी जे लागतं तेच नाही असं म्हणत ट्रम्प यांनी पीटरला फटकारलं। दरम्यान हे विमान मला नव्हे तर अमेरिकन हवाई दलाला भेट दिलं गेले आणि ते योग्य प्रक्रिया करूनच मिळाले असं स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिलं। तसंच एनबीसी न्यूजवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही ट्रम्प यांनी केली आहे। या घटनेमुळे आता ट्रम्प पुन्हा एकदा वादात अडकलेत। अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना आता जाता येणार नाही, कारण ट्रम्प प्रशासनानं हार्वर्डमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना बंदी घातली आहे। होमलँड सिक्युरिटी विभागानं विद्यापीठाची परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द केली आहे। याचा परिणाम सध्या अमेरिकेत शिकत असलेल्या 6,800 विद्यार्थ्यांवर होणार आहे, ज्यात 788 भारतीय विद्यार्थी आहेत। हार्वर्डनं परदेशी विद्यार्थ्यांशी संबंधित आवश्यक माहिती पूर्णपणे न दिल्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। गाझा पट्टीत इस्रायलनं पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यात एक बाळ, एक लहान मुलासह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जबालिया भागातील एका घरावर झालेल्या हल्ल्यात 50हून जास्त लोक राहत होते।
हल्ला झाल्यानंतर ढिगाऱ्याखालून मृतदेह काढताना बचाव पथकाला खूप अडचणींचा सामना करावा लागला, कारण इस्रायली हल्ल्यात यंत्रसामग्रीचंही नुकसान झालं. याशिवाय गाझामधील इतर भागातही हल्ले झाले, ज्यात 14 जण मारले गेलेत. गाझात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि मानवी संकट निर्माण होण्याचा इशारा आता त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी दिलाय. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स या भागात मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला. या पुरामुळे 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1 जण अजूनही बेपत्ता आहे. सिडनीच्या उत्तरेकडील भागात जवळपास 50,000 लोकांचं या पुरामुळे नुकसान झालंय. पंतप्रधान यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आतापर्यंत 678 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. काही लोक गाडीत अडकलेत तर काहींचा घरात पाणी शिरल्यानं मृत्यू झालाय. प्रशासनाच्या वतीनं आता अजूनही बचाव कार्य सुरू आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलंय. नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. 23 मेच्या पहाटे 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप आला. या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलवर होता. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणत्याही मालमत्तेचंही नुकसान झालेलं नाहीये. गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये अशा हलक्या स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 2 दिवसांपूर्वीच कास्की जिल्ह्यात 4.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यामुळे स्थानिकांमध्ये सध्या आता भीतीचं वातावरण पसरलंय. पाकिस्तानच्या कराचीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय. गेल्या आठवड्यात कराचीत कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय. हे सगळे वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेले नागरिक होते. आगा खान रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे उन्हाळा असतानाही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसा तापमान 40 डिग्रीपर्यंत असतानाही दररोज 8 ते 10 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. यामागे कोरोनाचा JN1 व्हेरियंट असल्याचं आता डॉक्टरांचं मत आहे. दरम्यान अजून पुरेशा चाचण्या होत नसल्यानं एकूण रुग्णसंख्या किती आहे हे कळत नाहीये. त्यामुळे सगळ्यांनाच खबरदारी घेण्याचं आवाहन केलं गेलंय. उत्तर कोरियामध्ये नौदलाची प्रक्षेपण चाचणी अयशस्वी ठरली, त्यामुळे आता खळबळ माजली आहे. या अपयशामुळे किम जोंग उन चांगलेच संतापले. दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. चोंगजेन बंदरात 5000 टन वजनाची युद्धनौका लॉन्च करताना तिच्या मागचा भाग अचानक तुटला आणि ती बुडू लागली. साईटवरील उपग्रह प्रतिमांमध्ये जहाज एका बाजूला कललेलं दिसलं. उत्तर कोरिया सहसा अशा चुका लपवत असतं, पण हे नुकसान फार गंभीर नसून 10 दिवसात दुरुस्ती होऊ शकते, असं उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेलं आहे. जगप्रसिद्ध रिटेल कंपनी वॉलमार्टने तब्बल 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतलाय. ही नोकर कपात कंपनीच्या मोठ्या पुनर्रचनेचा भाग आहे. वॉलमार्टच्या तंत्रज्ञान विभागात ई-कॉमर्स, जाहिरात युनिट आणि वॉलमार्ट कनेक्टमध्ये काम करणाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. काही पदं जरी रद्द केली असली तरी कंपनी दीर्घकालीन योजनांसाठी नवीन पदही भरणार आहे. याआधी कंपनीने उत्तर कॅरोलिनातील कार्यालय बंद केलं होतं. Amazon आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी देखील आता मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना एक मोठं टॅक्स गिफ्ट दिलंय. अमेरिकन संसदेने एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केलं असून त्यात आता सामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात कर कपात केली जाणार आहे. टिप्सवर आणि ओव्हरटाईमवर आता कर लागणार नाहीये. शिवाय जर कोणी अमेरिकन बनावटीची गाडी घेतली तर त्यावरही मोठी सूट मिळणार आहे. ट्रम्प यांनी या विधेयकाला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचं विधेयक म्हटलंय. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा ट्रम्प सरकारचा निर्धार आहे. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज अबुधाबी इथल्या BAPS हिंदू मंदिराला भेट दिली. श्रीकांत शिंदेंनी प्रार्थना करत मंदिराच्या सुंदर स्थापत्य कलेचं भरभरून कौतुक केलं. या शिष्टमंडळात विविध पक्षांचे खासदार आणि नेते देखील सहभागी होते. वाळवंटात उभं राहिलेलं हे मंदिर म्हणजे दिव्य अनुभव असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. मंदिराला भेट दिल्यानंतर शिंदेंनी UAE मंत्र्यांशीही चर्चा केली. भारत UAE मधील संबंध तसेच दहशतवादाविरोधी उपाय आणि ऑपरेशन सिंदूर या मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा केली गेली. 14 वर्षांच्या भारतीय कोडर शौर्य गुप्ता यानं स्पेंड स्मार्ट या नावाचं एक खास AI ॲप बनवलंय. खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी तसंच पावत्या स्कॅन करून आपोआप खर्च नोंदवण्यासाठी त्याने हे ॲप तयार केलं. मार्केटमध्ये असे बरेच ॲप्स आहेत जिथे तुम्हालाही मॅन्युअली खर्च भरावा लागतो, पण शौर्याने बनवलेल्या ॲपमध्ये हेच काम सोपं करण्यात आलंय. हे ॲप पूर्णपणे मोफत आणि जाहिरातीशिवाय आहे. हे ॲप वापरणं अगदी सोपं असून तुम्हाला फक्त पावती स्कॅन करायची आहे. बाकी सगळं हे ॲप सांभाळून घेईल असं शौर्य याने सांगितलंय.
कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये झालेल्या एम्फ-आर या गालामध्ये जगभरातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि तारका आल्या. हा कार्यक्रम एड्स आणि HIV-च्या संशोधनासाठी पैसे गोळा करण्यासाठी आयोजित केला जातो. रेड कार्पेटवर हॉलिवूड आणि फॅशन जगतातील अनेक सुंदर चेहरे आणि स्टायलिश कपडे पाहायला मिळतात. या गालामध्ये विविध महागड्या वस्तूंचा लिलावही केला जातो, ज्यातून मोठ्या प्रमाणात निधी जमा झालाय. हा कार्यक्रम कान्स फेस्टिवलमधील सगळ्यात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. गुगलने I/O 2025 इव्हेंटमध्ये AI संदर्भात 7 भन्नाट अपडेट्स आणल्यात. नवीन जेमिनी 2.5 मॉडेल आता फोटो, व्हिडिओ आणि आवाज देखील समजू शकतो. जेमिनी इन क्रोमच्या सहाय्यानं स्मार्ट ब्राउझिंगचा अनुभव मिळणार आहे. गुगल सर्च आता AIच्या मदतीनं लगेचच अचूक उत्तर देईल. प्रोजेक्ट ॲस्ट्रा कॅमेराच्या मदतीनं वस्तू ओळखण्यास मदत होईल. अँड्रॉइड XR हे स्मार्ट ग्लासेससाठी खास AI प्लॅटफॉर्म बनवण्यात आले. गुगल बीम म्हणजेच UHD व्हिडिओ कॉलसाठी नवीन तंत्रज्ञान असेल. तसंच VO इमॅजिन 4 हे वापरून तुम्ही AI ने व्हिडिओ आणि फोटो सहज तयार करू शकणार आहात. किम कार्दाशियन हिच्या पॅरिसमधील आलिशान हॉटेलमध्ये 2016 मध्ये झालेल्या चोरीचा आता लवकरच निकाल लागणार आहे. चक्क पोलिसांच्या ड्रेसमध्ये येऊन या चोरांनी किमला गन पॉइंटवर ठेवून $6 दशलक्ष दागिने लुटले. या प्रकरणात 9 पुरुष आणि एका महिलेला आरोपी म्हणून घोषित करण्यात आले. त्यांना ले पेई ब्राकर्स म्हणण्यात आले, कारण हे चोर वयस्कर आहेत. प्रमुख आरोपीचं वय 70 वर्ष आहे. झिप टायरवर सापडलेल्या DNA मुळे या प्रकरणाचा छडा लागला. चोरी केलेला माल अजूनही सापडला नाहीये, तर दोषी आढळल्यास या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. नॉर्वेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नॉर्वेतील एका घराजवळ कंटेनर जहाज धडकलं, मात्र यावेळी घर मालक गाढ झोपेत होता. ट्रॉनहेम्सफोर्ड या भागात 135 मीटर लांबीचं हे कंटेनर जहाज थेट घरावर आदळलं. यावेळी जोहान हेलबर्ग नावाचा माणूस मात्र गाढ झोपेत होता. शेजारच्यांनी दरवाजा ठोठावल्यानंतर त्याला जाग आली. जेव्हा शेजारच्यांनी सांगितलं तेव्हा या पठ्ठ्याला कळलं की आपल्या घरावर जहाज आदळलंय. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नसून तेल गळती देखील झालेली नाहीये. हाँगकाँगच्या ओशन पार्कमध्ये जायंट पांडांसाठी नवीन मोठी आणि छान जागा तयार केली जाते. या नव्या जागेत अनन आणि केके या 5 वर्षांच्या पांड्यांना खेळायला आणि फिरायला मिळणार आहे. हे पांडे बीजिंगकडून सप्टेंबर 2024 मध्ये आणण्यात आले होते. ओशन पार्कमध्ये यिंगिंग आणि लेले हे एक जोडपं असलेलं पांड्याही आहेत, ज्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये हाँगकाँगमध्ये पहिल्यांदा जुळ्या पांड्यांना जन्म दिला. पांडा वंडर्स या कार्यक्रम 17 मार्च ते 1 जून पर्यंत आता चालवला जाणार आहे. भारताच्या शिष्टमंडळाचं उद्दिष्ट दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करणारं असल्याचं माहिती काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिली आहे. 1989 पासून भारताला सीमेपलीकडून दहशतवादाला सामोरं जावं लागतंय. परदेशी संवादातून हे जगाला स्पष्ट करण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचं थरूर म्हणाले. आम्ही तिथे कोणाशी वाद घालण्यासाठी जात नाही, तर आपल्या देशात नेमकं काय घडतंय, तसंच भविष्यात अशा दहशतवादाला सामोरं जाण्यासाठी आम्ही जे निर्णय घेतलेत ते त्यांना समजावून सांगण्यासाठी जातोय, असं देखील थरूर यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAनं खालिस्तानी लिबरेशन फोर्स याच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा महत्त्वाचा साथीदार पकडलाय. या दहशतवाद्यांनी यावर्षी मार्च महिन्यात पंजाबमधील अमृतसरमध्ये एका मंदिरावर हल्ला केला होता. भगवंत सिंग उर्फ मन्ना भट्टी नावाच्या या आरोपीला काल अमृतसरच्या अकलगढ गावातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक केली आहे, अशी माहिती NIAनं दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये राज्य अन्वेषण एजन्सी म्हणजेच SIAनं अनेक छापे टाकलेत. दहशतवाद्यांशी संबंधित घरावर छापे टाकले जात आहेत. SIAने काश्मीरमधील 11 ठिकाणांवर छापे मारलेत. या कारवाईत अटक केलेल्यांमध्ये 18 ते 22 वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. मेसेजिंग ॲपद्वारे सुरक्षा दल आणि महत्त्वाच्या स्थळांशी संबंधित संवेदनशील माहिती या दहशतवाद्यांना पुरवल्याची माहिती स्लीपर सेलला मिळाली होती. दहशतवादी सरकार विरोधी कट, प्रचार आणि सामाजिक अशांतता पसरवण्यात सक्रिय असल्याचं आता तपासात समोर आलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आता 1 महिना उलटलाय. मात्र देशभरातून आजही पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त केला जातोय. जयपूरच्या मिठाईवाल्याने पाकिस्तानला विरोध करण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतलाय. मिठाईवाल्यानं ज्या मिठाईंची पाक हा शब्द जोडला होता त्यांची नावं बदलली आहेत. या मिठाईला पाकऐवजी श्री आणि भारत हे शब्द जोडलेत. त्यामुळे आता म्हैसूर पाकचं नाव बदलून म्हैसूर श्री करण्यात आलंय. देशभरातील ग्राहकांनी या मिठाईवाल्याच्या निर्णयाचं कौतुक केलंय.
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलानं 27 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय। यात नक्षल्यांचे मुख्य नेते बसवा राजूचा देखील समावेश आहे। या मोठ्या यशानंतर डीआरजी जवानांनी जल्लोष केलाय। सुरक्षा दलांना बसवा राजू आणि इतर वरिष्ठ नक्षली नेत्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे कारवाई केली गेली। या कारवाईचं देशभरातून कौतुक केलं गेलंय। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत सुरक्षा दलाचं कौतुक केलं। नक्षलविरोधी मोहिमेसाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी नारायणपूरमध्ये डीआरजी जवानांना नक्षलविरोधी मोहिमेत भाग घेणाऱ्या जवानांना मोटारसायकलीचं वाटप केलं। तसंच अलीकडे यशस्वी मोहिमेत सहभागी असलेल्या जवानांशी त्यांनी संवाद साधत त्यांचं अभिनंदनही केलं। कारवाई सुरू असलेलं क्षेत्र खूपच दुर्गम आहे। डोंगर, दऱ्या आणि नद्या पार करून आम्ही मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त केली अशी माहिती मोहिमेतील इन्स्पेक्टर अविनाश कंवर यांनी दिली। या यशामुळे अर्थातच सगळ्या जवानांना खूप प्रेरणा मिळाली आहे। उत्तराखंडमध्ये श्रीनगर धरणातून पाणी सोडल्यामुळे आता गंगेच्या किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना गंगा घाटापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। पावसाचा जोर वाढल्याने धरणातून अधूनमधून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि त्यामुळेच नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता आहे। पोलिसांनी नागरिकांना नदीतून बाहेर बोलवत नदी परिसरात फिरताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजा केली। योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी राम जन्मभूमी मंदिरात जाऊन प्रभू श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली। त्यांच्या याच दौऱ्यात त्यांनी हनुमानगढी इथल्या नव्याने बांधलेल्या श्री हनुमत कथा मंडपमचं देखील लोकार्पण केलंय। या मंडपामध्ये 5000 नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली गेली आहे। तसंच पर्यटक आणि भक्तांसाठी 16 खोल्या देखील बांधल्या गेल्या आहेत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पोलावरम बाणाचेर्ला या जोड प्रकल्पासाठी मदतीची मागणी केली आहे। या प्रकल्पाद्वारे गोदावरी नदीतील अतिरिक्त पाणी दक्षिण मध्य आंध्र प्रदेशात वळवण्यात येणार आहे। या प्रकल्पांतर्गत 3 टप्प्यांमध्ये लिफ्ट इरिगेशन आणि बोगद्यांचा वापर करून पाणी दुष्काळी भागापर्यंत पोहोचवलं जाईल। नायडू यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्राचं सहकार्य मिळावं यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर केलाय। Thank you.